हेच आहे. चल. ओ विद्याताई. पहिला तुझ्याकडे नंबर आहे ना त्यांचा? हा, पण त्या म्हणाले की मी घरात एकटीच राहते, थेट आत ये म्हणून. का मी बघतो. हळू. अरे यार ते मध्ये नाहीये. पल्ले पल्ले अगं हे पल्ले पडेल मी. मागे घे मागे घे. मी मागे घे मागे घे 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 मागे घे. पल्ले पल्ले कुत्रे. पल्ले इथे कुत्रे आहेत इथे. तू खाली इकडे अगं मध्ये कुत्रे आहेत बाहेर आहे. एक मिनिट आवाज इथून येत नाहीये. आवाज पलीकडनं येतोय. तू उतर. नक्की? हो उतर. ठीक आहे थांब थांब थांब. एक मिनिट. तू त्या बाईंना फोन कर. म्हणा नको तुमची नोकरी, आपण दुसरीकडे नोकरी बघू. पल्ले नाही नाही आता असं नाही करता येणार. आता सगळं ठरलंय. उतर ना तू. थांब ग. प्रेमात पडा रे, तोंडावर कसले पडता? नाही नाही ते काय कुत्र्याला घाबरून वर चढलो. अरे कुत्रा नाही ताईंकडं, तू येऊ तर खाली. थांबा आलो. पण नक्की कुत्रे नाही आहेत ना? अरे कुत्रे जेवढे फिरत नाही त्या गल्लीत तेवढा मी फिरतो बिंदास. हा जा. चल. पल्ले घुस बिंदास. ऑल द बेस्ट. थँक्यू. विद्याताई. विद्या आजी. आजी. तुम्ही विद्या आजी ना? हो मी तीच आहे. पण तू कोण? तुम्हाला केअरटेकर हवी होती? पल्लवी. हो मीच तुम्हाला फोन केला होता तुमची पेपर मधली जाहिरात वाचून. आणि तुम्ही मला भेटायला बोलवलं होतं. हो पण मला माझी काळजी घेणारी मुलगी हवी होती. तू स्वतःच किती घाबरलीयस. नाही नाही तसं नाही. ती जागा जरा अनोळखी आहे ना, आणि तुम्ही पण असं अचानकच आलात म्हणून मी जरा. आपल्याकडं सगळे अचानकच येतात. हा हा विशेष करून आपल्या देशात योग्य नियोजन नाही. म्हणून आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीच्या वर. बैस. हा तुम्ही पण बसा ना. असू दे. थकली असशील ना? पाणी घेणार? हो. किचन मध्ये फ्रीज आणि माठ आहे. जा. अच्छा. हा. आजी माठात पाणी नाहीये.
आणि फ्रीज तर बंद आहे. मी तुला माठ आणि फ्रीज आतमध्ये आहे म्हणून सांगितलं. पाणी पिंपात आहे. असू. उत्तम. आता तुझा इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाहीये. मी बघत होते तू येताना 1 ग्लास आणतेस की 2 ग्लास आणतेस ते. 5 झालीस तू. थँक्यू. पैशांचं आपण फोनवर बोललोच आहे. आता या घरात राहण्याविषयी माझ्या काही अटी आहेत. तुला या घरात एकटीलाच राहावं लागेल. नाही म्हणजे तुम्ही सांगितलेलं आधी, पण माझा नाही. मित्र, टेडी बियर, बाहुला यापैकी कोणीही चालणार नाही. आणि मला या घरात माझ्याच आवडीची गाणी ऐकायला आवडतात. मला राजेश खन्नाची गाणी ऐकायला खूप आवडतात. राजेश खन्ना गाणी पण म्हणायचे? फालतू विनोद नको आहेत मला. राजेश खन्ना गाणी म्हणत नव्हता. तो चित्रपटात जी गाणी म्हणत होता ती मला आवडतात. चला कामाला लागा. माझ्यासाठी झकास चहा बनव. आजी, घरात तर साखरच नाहीये. मी मुळी साखर वापरतच नाही. साखर खाणं चांगलं नसतं, वाईट असतं ते. गेली 15 वर्ष मी घरात साखरच भरली नाही. माणसानं की नाही गोड बोलावं, गोड खाऊ नये. अरे काय किती वेळ झाला कॉलच नाही. अरे या घरात रेंजच नाही. बाहेर येऊन फोन करावा लागतोय तुला. अरे बापरे, मग ती म्हातारी आजी कशी फोन करतो लोकांना? कुठे बोलते फोनवर? बाहेरच येऊन फोन करावा लागतोय. कार्ड बदलून बघायला लागेल. कार्ड नाही, या म्हातारीलाच बदलावं लागेल. अरे डेंजर आहे ही. मी एकटीच राहू शकते असं म्हणतेय. नाही नाही, त्याची काळजी करू नको. तिला पत्ता सुद्धा लागणार नाही तिच्या घरात मी राहतो म्हणून. हा, एवढा कॉन्फिडन्स? हो, मला सवयच आहे. तू एक काम कर, आजी झोपली ना मला फोन कर, मग मी येतो बघ. बरं ठीक आहे. ए पण ऐक, नक्की येशील ना? मी खूप मिस करते तुला. अरे मी पण. लव यू. लव यू. लाईट गेली. मीच बंद केले. का? जेवायचं काय करायचं? आज पहिल्यांदाच आलेस ना इथं, म्हणून हॉटेलमधनं मागवले. मासे खातेस का? हो. आणि आईस्क्रीम? हो, ते तर मला खूप आवडतं. पार्सल. कोण आहे ग? पार्सल आणलंय, जेवण आहे. पार्सल. ठेव ठेव. बैस. असू द्या असू द्या. अरे बैस रे बाळा. नाही नको. जाग. त्याला 2 घास वाढ. अगं आपल्यातले 2 घास माणसानं द्यावेत दुसऱ्याला. जा प्लेट आण. हो नाही. अरे बैस रे बैस. मी सांगते ना, मोठ्या माणसाचं ऐकायचं. बैस. दे झालं. घे रे. नको नको, खरंच नको. अरे तुला हवं तेवढं घे. घे.
एक मिनिट, हे काय आणलंय तुम्ही? दाल खिचडी. पण आपण तर मासे सांगितले होते ना. अगं मी तुला मासे खातेस का असं विचारलं होतं. आणि मासे खाऊ नयेत ग जास्त. तू काय बघतोयस, खा की. नको नको, बस झालं मला. का आवडलं नाही? सांग तुझ्या मालकाला जाऊन, म्हणावं मी 2 घास खाऊ शकलो नाही. पार्सलवाल्या मुलाला जे आवडत नाही ते गिरायकाला कसं आवडेल. राहू दे, मागवलंय ना. किती झाले बघ ग. आळशी. घे. कशाला घेतलेस? दे ना त्याला. ₹45 परत दे. ₹5 राहू देत तुला. तेवढे सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. नाहीयेत? राहू देत. आणि इकडं माझ्याकडे राहू देत रे, असं म्हंटल मी तुला. आण. पुढच्या वेळेला देते ना. हा. हॅलो अलंकार, पटकन ये. कुठे आहेस? टॉर्च ऑन कर. टॉर्च. हो चल. काय झालं ग? मांजर असेल. मांजर. मला तर कुत्र्याचा आवाज येतोय. बोका. पहिले खूप मिस केलं तुला. मी पण. लग्नानंतर एवढा वेळ एकमेकांपासून लांब राहिलोच नाही होत आपण. हा, चक्क 12 तास. मलाही पहिल्यांदाच जाणीव झाली. आपण लग्नानंतर 12 तास वेगळे राहिलो. हा. पण काय उपयोग म्हणा. हनीमून तो परदेशातच करायचा आहे ना. झालं परत सुरू. आता मी नोकरी करते ना. पण बोलले मला नाही वाटत ती बाई पगार देईल मग. ती फक्त डोक्याला ताप देईल. नाही खरंच, मलाही असंच वाटतंय. अरे एकतर एका दिवसात वैतागले मी. बोलले मला जाम भूक लागली. जर 2 घास असतील तर बघ ना. बघ. अरे एकतर त्या आजीने आमच्या दोघींसाठी डाळ खिचडी मागवली. त्यात विचारते कशी, तू मासे खातेस ना? मग मी म्हणलं हो. तर म्हणे मासे खाऊ नये, मासे वाईट असतात. अरे खूप डेंजर बाई आहे रे ती. बरं ते बघू. आता काय उपाशी ठेवते का? काहीतरी असेल तर बघ ना. थांब बघते, करते काय ते. म्हातारी आजी उठलीये आता. हो, एकतर या घरात दिवस राहतात त्या राजेश खन्नाची गाणी चालू असतात. तीच ऐकायला उठली असेल रे. राजेश खन्ना किती गाणी गायचं? किशोर कुमार असेल. गप्प बस. या घरात राजेश खन्नाविषयी एक शब्द चुकीचा बोलायला चालत नाही. राजेश खन्ना लप.
काय ग मगाशी मांजर आलं होतं म्हणालीस ना, कुठे आहे? आलं होतं आता गेलं वाटतं. परत आलं ना तर त्याला एवढं दूध घाला, बिचारा आशेनं आला असेल ग. अरे वा आजी, किती चांगले आहात तुम्ही, दूध आणून दिलं. अगं मी कसली आली चांगली, त्या मांजराचं नशीब. नाहीतर मी थेंबर तरी दूध ठेवते का घरात? दिवसातून किती वेळा मला चहा लागतो. तुम्ही काळजी करू नका, मी देते त्याला दूध. ये बाहेर ये. अरे वा, लकी आहेस. भूक लागली होती ना? बघ ना किती छान योगायोग जुळून आला. म्हणजे हे दूध, अशी छान रात्र, आणि हे बघ पटकन पी, मला खूप झोप आली आहे. एकतर दिवसभर त्या आजीने डोकं खाल्लंय माझं. तर गार होईल, घे लवकर. गरम आहे, हळू. काय आजी? अगं मी तुला हे सांगायला आले होते की मांजर सापडलं नाही तर ते दूध पिऊन टाकू नकोस बरं का. मी कशाला पिऊ, ते पण आता? अगं तसं नाही, प्यायलाच तरी माझी काही हरकत नव्हती, पण त्यामध्ये ना 2-3 माशा पडल्या होत्या. काय परफेक्ट हनीमून मूड ना? पल्लवी, हे पल्लवी, काय झालं आजी? अगं किती वाजलेत? 12:30 वाजलेत, ते पण रात्रीचे. पण आपल्या घड्याळात 1 कसा वाजलाय? अरे बापरे, बंद पडले वाटतं. हे बरोबर नाही हा पल्लवी. घरात लक्ष पाहिजे सगळीकडे. घरातलं घड्याळ बंद पडलं ना की घराची वेळ चांगली नसते. असं काहीतरी बोलू नका हो, मी उद्याच नीट करते. पण आठवणीने नक्की कर बरं का. हो. हा जा झोप जा. पल्लवी ऐक ना, आता काय झालं? मी काय म्हणते, आज तू माझ्या खोलीत झोप, मी तुझ्या खोलीत झोपते. का? अगं का काय, मी नेहमीच असं करते. कधी या खोलीत झोपते, कधी त्या खोलीत झोपते. जा तू माझ्या खोलीत जाऊन झोप, मी झोपते इकडं. आजी 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 आजी, थांबा थांबा. त्या 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 खोलीत जाऊ नका, तुम्ही नका जाऊ. अगं पण एवढं ओरडायला काय झालं? ते त्या खोलीत मी काहीतरी बघितलं. झुरळ होतं ना? हा, झुरळच बघितलं. खूप खूप मोठं झुरळ आहे. कमाल आहे बाई. झुरळाला काय घाबरतेस का एवढी? मला एक कळत नाही, बायका नवऱ्याला घाबरत नाहीत पण त्या झुरळाला घाबरतात एवढ्याशा. चल मी बघ. नाही नाही, तुम्ही जाऊ नका, मी बघते. आता मी असताना मी तुम्हाला असं बघून देणार नाही काही. मी थांबा, मी आले. हे तिथे जा. आजी गेलं. गेल्या?